वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला जो टॉपिक आहे तो म्हणजेच JNM फर्स्ट इयरच्या MCQ. ठीक आहे. तर हे MCQ IMP MCQ आहेत 7. आणि आधी काय होत होतं पेपरमध्ये, प्रत्येक क्वेश्चन पेपर MCQ आहे त्याला 1च मार्क्स भेटत होता. पण आता MCQ हे 2-2 मार्क्स आहेत. त्याच्यामुळे 5 MCQ जरी असल्या तर त्याला तुम्हाला 10 मार्क्स भेटतात जर बरोबर आल्यावर. ठीक आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. सोबतच बेल आयकन घंटेलासुद्धा प्रेस करा आणि आपले लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करत राहा. आपण त्याच्यावर ANM फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि JNM फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर दोन्ही इयरचे लाईव्ह क्लास मी घेत असते. ठीक आहे. आणि प्लीज आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप न करता. तर सुरू करूया. मानवी शरीरात रिकामी जागा गुणसूत्रे असतात. ऑप्शनमध्ये आहे A 46, B 23, C 33 आणि D 12. त्याचा आन्सर काय आहे? मानवी शरीरात रिकामी जागा 46 गुणसूत्रे आहेत. 1 नंबरचा आन्सर आहे A. त्याच्यानंतर प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते? आता प्रौढ व्यक्ती जे आहेत त्या माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती, 100 मिली किती रक्तात आहे? ठीक आहे. तर असते ऑप्शनमध्ये आहे 14, B 16, 10 आणि D 20. तर प्रौढ व्यक्तीमध्ये किती आहे रक्त हिमोग्लोबिनचे प्रमाण? 14 मिली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नंबर 3 अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? आता जी अनुवांशिकता आहे ते कोणत्या गुणसूत्राने सूचित होते? तर ऑप्शनमध्ये आहे RNA, DNA व RNA. ठीक आहे. DNA आणि सायक्लोटिक DNA. त्याचा आन्सर आहे B DNAच्या थ्रू अनुवांशिकता हे गुणसूत्राच्या आधारे दिसून येते. त्याच्यानंतर आहे नंबर 4 रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? किलोमीटर, मॅग्नोमीटर आणि सिगमोमीटर व स्पेक्ट्रोमॅनोमीटर. त्याचा आन्सर आहे सिग्मोमॅनोमीटर. याचं आन्सर आहे. हे रक्तदाब मोजण्याचे साधन आहे. त्याच्यानंतर आहे कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग केला जातो किंवा करतात? आता कर्करोग जो असतो त्याचा उपचार करत असताना कोणत्या धातूचा उपयोग करत असतात ट्रीटमेंटसाठी? तर ऑप्शनमध्ये आहे निकेल, आयोडीन व कोबाल्ट आणि लोह. त्याचा आन्सर आहे B कोबाल्ट. तर कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्करोग, कॅन्सरचा अभ्यास करताना वैद्यकीय शाखेला काय म्हणतात? आता कर्करोगाचा कॅन्सर याचा अभ्यास करणाऱ्या जे वैद्यकीय शाखा आहेत तर त्या शाखेमध्ये वैद्यकीय भाषेत त्याला काय म्हणतात? तर ऑप्शनमध्ये कार्डिओलॉजी, ॲनकोलॉजी व डर्मेटोलॉजी आणि पॅथॉलॉजी. त्याचा आन्सर आहे C ॲनकोलॉजी. कर्करोगाचा कॅन्सर अभ्यास करणारे जे वैद्यकीय शाखा आहेत त्यांना ॲनकोलॉजी असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे नंबर 7 मानवी शरीरातील पेशीची अनियमित आणि असामान्य वाढ होणे म्हणजेच रिकामी जागा होय. ऑप्शनमध्ये आहे मलेरिया, C कर्करोग व क्षयरोग आणि मधुमेह. ठीक आहे. तर मानवी शरीरात जी पेशी आहे तर त्याची अनियमित वाढ, असामान्य वाढ व असामान्यपेक्षा जास्त वाढ होणे म्हणजेच त्याला काय म्हणतात? तर कर्करोग असे त्याला म्हणतात. तर याचे आन्सर आहे कर्करोग. तर हे झाले आपला 7 MCQ आणि याच्यामध्ये जेवढेही तुम्हाला एवढे MCQ दिसत आहेत हे पूर्ण पेपरमध्ये येऊन गेलेले क्वेश्चन आहेत. मी या ठिकाणी जे MCQ IMP आहेत
म्हणजे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले आहेत, वारंवार विचारण्यात येतात, तेच मी MCQ तुमच्यासाठी घेऊन येत असते. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या सब्जेक्टचे जर MCQ लागत असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन घंटेलासुद्धा प्रेस करा. आणि मी रोज आपली पोस्ट टाकत असते MCQ, शॉर्ट MCQ किंवा प्रत्येकी जे MCQ आहेत सर्व सब्जेक्टचे, ते आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये अपलोड केलेले असतात. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.